आज एका तुम्हाला खास व्यक्तीची ओळख करून देणार आहे आणि तो खास व्यक्ती म्हणजे हा माझा नातू रुद्रांश विजय डाके। हा नातू माझा गुजरातला राहायला असतो, पण आता 8 दिवस झाले तो आलेला आहे आमच्याकडे राहायला मस्त पैकी। आणि हा नातू आणि मी आजी झालेली आहे आणि आजी नात्याचं नातंच तुम्हाला सांगणार आहे की आजी आणि नातं म्हणजे काय असते। आणि हा नातू माझ्याकडे आले असल्यामुळं थोडीशी मी ह्या नातवामध्ये बिझी झालेली आहे। माझा नातू खूप क्यूट आहे, खूप गुणी आहे आणि हा माझा नातू आहे ना, खूप असं म्हणजे आम्ही याच्यासोबत एन्जॉय करत आहोत। आम्ही आता खूप फिरणार आहोत, इकडे तिकडे जाणार आहोत। आणि हे असं म्हणजे कसं आहे बघा की नातू हा आल्या असल्यामुळं सकाळ कधी व्हायली, रात्र कधी व्हायली, दुपार कधी व्हायली, तर ही आम्हाला कळायला मार्गच नाही, म्हणजे कळतच नाही। त्याच्या खेळण्यामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये तो असा गप्पा गोष्टी करतो आणि तो खूप क्यूट आहे। आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे आजीचं आजोबाचं सुख येतच आणि ते आजीचं आजोबाचं सुख जे आहे तर ते कधी ज्यावेळेस आपण सुख भोगतो त्यावेळेसच कळतं की खरंच हे सुख खूप महत्त्वाचं असतं आणि खूप आनंदाचं असतं। आपण आपलं वय विसरून त्या नातवासोबत त्याच्यासारखंच आपण होतो, त्याच्या वयातच मिसळतो। तो रडतो, आपल्याला पण वाटतंय रडावं, तो हसतो, आपल्याला पण वाटतं हसावं। आणि तो बोबडा बोलतो, आपण पण त्याच्यासोबत बोबडंच बोलतो। म्हणजे नातू हे खूप असं म्हणजे आपल्या आयुष्यातलं मेन असं म्हणजे एक जीवाचं जिवलग म्हणलं तर आपल्या आयुष्यामध्ये येणारी व्यक्ती कोण असते माहित आहे की आपला नातू असतो। आणि परमेश्वरानं ते सुख आम्हाला दिलेलं आहे। हा माझा गोंडस असा नातू खूप गुणी आहे, खूप क्यूट आहे आणि खूप त्याला समजते। वय त्याचं खूप कमी आहे, फक्त 4 महिन्याचंच वय आहे त्याचं, पण त्याला का नाही एवढं समजतं, एवढं त्याला असं बोललं एवढं कळतं की सांगूच नका। आणि हा माझा क्यूट नातू माझ्याकडे 1 महिना राहणार आहे आणि त्यानं असं म्हणजे त्याला 4 महिन्याच्या बाळाला काय समजायला पाहिजे, पण तो 4 महिन्याचा बाळ एवढं बघा आता माझी किस घेत आहे। तो मला इतका जीव लावतो, पहा माझी किस घेत आहे, इतका जीव लावतो मला, त्याला सगळं समजतं कसा जीव लावावं, कसं बोलावं। आणि त्याच्या आजोबासोबत तर रात्री 1-2 तास असा खेळतो की खूपच लगे ते आले रात्री की त्यांच्याकडे जाणार, हात काढणार, बाबा बोलणार। तोत्र्या त्याच्या जसं बोलता आलं तसं त्याच्या भाषेमध्ये तो बोलत असतो। आणि असं एवढं म्हणजे आम्हाला म्हणजे सुख जे आपल्या आयुष्याचं जे सुख असतं ना, ते सुख आम्हाला मिळालेलं आहे। त्याला जर म्हणलं मी छोटा तो 1 महिना 2 महिन्याचा असतानाच त्याला मी डान्स करायला शिकवलेला आहे। गाणं जर लावलं तर त्या गाण्याच्या तालावर तो डान्स करतो, ॲक्शन करतो, हावभाव दाखवतो। आणि खरंच हा भविष्यात मोठेपणी खरंच मोठा असा कलाकार होणार आहे। आणि खूपच म्हणजे त्याचं गुण वर्णन करावं एवढं थोडं आहे की 4 महिन्याचं बाळ हे बाळात्यामध्ये हा करना की हू करना, त्याला 4 महिन्याच्या बाळाला काहीच समजत नव्हतं, पिलं की झोपते। पण आमची ही क्यूट बेबी एवढी क्यूट आहे, एवढं म्हणजे असं त्याचं कौतुक करावं असं तेवढं थोडं आहे की त्याला असं वाटतं खेळावं, बागडावं, बघावं, बोलावं आणि असं हसावं, असं खूप हसतो तो। आणि चल बरं बाळा बोल बरं, हे बघ हस बरं, सगळ्यांना दाखव बरं किती क्यूट बेबी आहेस, हस बरं, हाशा पिल्लू, रुद्रांश हस बाळा, हस मा, हाशा खूप हसतो। असा हा गोड माझा नातू रुद्रांश आहे। आणि खरंच परमेश्वरानं सगळ्याला नातवाचं सुख मिळावं, सगळ्यांनाच त्या घरी नातू व्हायला पाहिजे, कोणाला लवकर कोणाला उशिरा, पण हे सुख सगळ्यांच्याच आयुष्यात असतं आणि हे सगळ्याच्या आयुष्यात मिळतं। आणि खरंच तुम्हाला मी सांगते, आपल्या जीवाचा जिवलग म्हातारपणीचा जो मित्र जर म्हणसाल तुम्ही, तर हा जीवाचा जिवलग म्हणलं तर हा माझा नातू आहे। आणि तो खरंच खूप 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 खूप
गप्पा गोष्टी पण मारतो. चल बेटा गप्पा मारते का मा प्लू रुद्राश? हा गप्पा गोष्टी मारतो आणि गप्पा गोष्टी मारत मारत त्याला आहे की नाही, म्हणजे आता एवढे गरमीचे दिवस आहेत तरी त्या गरमीच्या दिवसामध्ये पण तो मस्त लगे खूप एन्जॉय करायला आहे. महाराष्ट्रामध्ये थोडंसं वातावरण त्याला उष्णतेचं आहे, पण आपल्याकडे कसं म्हणजे तो फ्लॅटमध्ये तिकडं राहतो आणि रूममध्ये राहल्यामुळं त्याला थोडंसं गुदमरल्यासारखं होत होतं. पण जसा महाराष्ट्रामध्ये आला ना तसा हा खूपच एन्जॉय करत आहे. मस्त समाधान झोपत आहे घरी आल्यामुळं. इकडं तिकडं झाडाचं थंडगार वातावरण गार्डन असल्यामुळं आणि खूप असं म्हणजे रमलेला आहे तो महाराष्ट्रामध्ये. आणि त्याला असं मस्त वाटते परिवाराला बघून, सगळ्याला आपल्या घरामध्ये फॅमिलीमध्ये सगळे लोक असतात आणि सगळ्यासोबत हा खेळत आहे. फुल एन्जॉय करत आहे माझा हा नातू. आणि ही आजी आहे, आजीबाई आणि हा माझा नातू. चल बाळा सगळ्यांना बाय करतो का बाळा? तू तिकडे बाय कर बरं, सगळ्यांना बाय कर. बाय बाय हाय, सगळ्यांना बाय कर. आणि असा हा माझा जीवाचा जिवलग माझा हा मित्र आहे, हा म्हातारपणीचा मित्र. खरंच 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 खूप क्यूट आहे. हाय नमस्कार, भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये.